नमस्कार, मी अश्विनी हवरे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत धातू साधित हा घटक. आता धातू साधित यालाच दुसरं नाव आहे कृदंत. मग कधी कधी पेपरला एखादं वाक्य दिलं जातं आणि तुम्हाला प्रश्न विचारला जातो, वरील वाक्यामधले कृदंत ओळखा. मग अशा वेळेस कृदंत हा शब्द आपण ऐकलेला नसतो, वाचलेला नसतो आणि मग कृदंत म्हणजे नेमकं काय ओळखायचं हे आपल्याला समजत नाही. तर कृदंत म्हणजे धातू साधित. मग आता धातू साधित या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडस क्रियापदाकडे जाऊया, कारण क्रियापद आणि धातू साधित यांचा जवळचा संबंध आहे. मग आता क्रियापद म्हणजे नेमकं काय? तर क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द, परंतु तो शब्द काय करतोय? वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द. आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण आहे, मुले मैदानावर खेळू लागली. बघा, मी तुमच्या समोर वाक्य दिलं आहे, मुले मैदानावर खेळू लागली. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये लागली हे झालं तुमचं क्रियापद. आता या वाक्यात दोन क्रियापद आलेले आहेत. पहिलं म्हणजे खेळू आणि दुसरं म्हणजे लागली. आता जर समजा मी हे लागली क्रियापद काढून टाकलं आणि वाक्य ते आपलं काय तयार होणार आहे? मग मुले मैदानावर खेळू. वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इथे क्रियादर्शक शब्द टाकायचा आहे. मग आपण लागली हा शब्द वापरलेला आहे. वाक्य तयार झालं आपलं, मुले मैदानावर खेळू लागली. ठीक आहे. मग आता जो क्रियादर्शक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला म्हणायचं क्रियापद. मग लागली हे आपलं काय झालेलं आहे? तर लागली हे आपलं क्रियापद झालेलं आहे. मग आता या वाक्यामध्ये आणखी एक क्रियादर्शक शब्द आलेला आहे, तो म्हणजे खेळू. खाली लिहिते मी तो शब्द, खेळू. आता खेळू हा शब्द कसा तयार झालेला आहे? तर याच्यामध्ये मूळ धातू आहे तुमचा खेळ आणि त्याला उ हा प्रत्यय लागलेला आहे. तुमचा शब्द तयार झाला खेळू. आता खेळू हा सुद्धा क्रियादर्शक शब्द आहे, परंतु हा क्रियादर्शक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. त्याला म्हणायचं धातू साधित. मग धातू साधित म्हणजे काय? तर जो क्रियादर्शक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला म्हणायचं धातू साधित. मग धातू साधित म्हणजे धातूला ज्यावेळेस प्रत्यय लागतो, बघा पुन्हा सांगते, धातूला ज्यावेळेस एखादा प्रत्यय लागतो आणि त्यापासून जो शब्द तयार होतो त्याला म्हणायचं धातू साधित. मग आता इथं लागली हे जे क्रियापद आहे याच्यामध्ये लाग हा मूळ धातू आहे, त्याला प्रत्यय लागलेला आहे. लागली हे शब्द तुमचा तयार झालेला आहे, क्रियापद तयार झालेला आहे. आता इथं लागली हा जो क्रियादर्शक शब्द आहे हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय म्हणून तो झाला क्रियापद. परंतु खेळू हा जो शब्द आहे याला सुद्धा आपण प्रत्यय लावलेला आहे आणि प्रत्यय लावल्यानंतर त्याचा सुद्धा क्रियादर्शक शब्द तयार झालेला आहे, परंतु हा क्रियादर्शक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून त्याला म्हणायचं धातू साधित. मग धातू साधित म्हणजे काय? अतिशय सोपं आहे. धातू साधित म्हणजे क्रियादर्शक शब्द की जो वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. आपण आणखी एखादं उदाहरण पाहूया. चालताना तो धक्कन पडला. बघा, चालताना तो धक्कन पडला. आपण दुसरं वाक्य पाहिलेलं आहे. आता या वाक्यामध्ये सुद्धा दोन क्रिया आहेत. पहिली म्हणजे चालण्याची, दुसरी म्हणजे पडण्याची. आता इथं हा जो पडला शब्द आहे हा समजा जर मी काढून टाकला तर वाक्य काय होणार आहे? चालताना तो धक्कन. वाक्य पूर्ण होत नाहीये. मग अशा वेळेस हे वाक्य पूर्ण करायचं काम कोणता शब्द करतोय? तर तो पडला हा शब्द काय करतोय? वाक्य पूर्ण करण्याचं काम करतोय. म्हणून पडला हे झालं तुमचं क्रियापद. पडला हे झालं तुमचं क्रियापद. आता दुसरी जी क्रिया आहे ती म्हणजे चालण्याची क्रिया. आणि चालण्याची क्रिया कोणता शब्द दाखवतोय? तर तो चालताना हा शब्द चालण्याची क्रिया दाखवतोय, परंतु चालण्याची क्रिया दाखवणारा शब्द हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीये. आता हा शब्द कसा तयार झालाय बघा, चालताना. याच्यामध्ये तुमचा मूळ धातू आहे चाल आणि त्याला ताना हा प्रत्यय लागलेला आहे. तुमचा शब्द तयार झालेला आहे चालताना. चालताना हा झाला तुमचा क्रियादर्शक शब्द.
परंतु हा क्रियादर्शक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून याला म्हणायचं धातू साधित. मग धातू साधित म्हणजे काय, तर मूळ धातूला प्रत्यय लागल्यानंतर जो क्रियादर्शक शब्द तयार होतो तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, त्याला म्हणायचं धातू साधित. धातू साधित म्हणजेच कृदंत असं म्हणायचं. मग आता धातू साधित ओळखायचं कसं, तर काही ठराविक प्रत्यय धातू साधित त्याला लागले जातात. ते प्रत्यय कोणकोणते आहे हे मी तुम्हाला सांगते. बघा, प्रत्यय आहे ने, त, ता, ताना, नंतर ऊन, ला, वे. बघा, ने, त, ताना, ऊन, ला, वे यासारखे प्रत्यय ज्यावेळेस एखाद्या धातूला लागतात त्यावेळेस त्यापासून जो शब्द तयार होतो त्याला म्हणायचं धातू साधित. मग आता याला दुसरं सुद्धा नाव आहे. याच्यामध्ये आणखी एक शब्द आपण ऍड करूया, तो म्हणजे ऊन. ऊन लावे, ने, त, ता, ताना, नंतर ऊन, ला, वे, ऊ. आता याची नावं कशी आहेत बघा. जो पहिला आहे ने प्रत्यय, याला म्हणायचं ने कृदंत. त्याच्यानंतर पुढचं आहे त, याला म्हणायचं त कृदंत. त्याच्यानंतर पुढे आहे ताना, ता, याला म्हणायचं ता कृदंत. त्याच्यानंतर पुढे आहे ताना, याला म्हणायचं ताना कृदंत. हे झाले याची नाव. त्याच्यानंतर पुढे आहे ऊन, ऊन कृदंत. त्याच्यानंतर पुढे आहे ला, ला कृदंत. पुढे आहे वे, वे कृदंत. आणि पुढे आहे शेवटचं ऊ, ऊ कृदंत. आता हे तुम्हाला नाव मी का सांगितलेले आहे, ने कृदंत, त कृदंत, ता कृदंत, त्याच्यानंतर ताना कृदंत, ऊन कृदंत, ला कृदंत, वे कृदंत आणि ऊ कृदंत. तर कधी कधी पेपरला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. एखादं वाक्य दिलं जातं आणि वाक्यात प्रश्न विचारला जातो आणि प्रश्नामध्ये काय विचारलं जातं, तर वरील वाक्यातील ने कृदंत असणारा शब्द ओळखा किंवा वरील वाक्यातील ता कृदंत असणारा धातू साधित ओळखा. अशा पद्धतीचा प्रश्न दिल्यानंतर आपला गोंधळ होऊ नये म्हणून आपल्याला याची नावं माहित असणं आवश्यक आहे. तर शक्यतो या प्रकारचे जे प्रत्यय आहे हे प्रत्यय तुमचे धातूला, जो तुमचा मुख्य धातू आहे याला या प्रकारचे प्रत्यय लागले जातात आणि त्यापासून जो शब्द तयार होतो त्याला म्हणायचं धातू साधित. पुन्हा सांगते, धातू साधितालाच दुसरा शब्द आहे कृदंत. त्यामुळे कृदंत हा जर शब्द आला तर तिथं गोंधळून जायचं नाहीये. आपण आणखी एक उदाहरण पाहूया. बघा, आपण आणखी एक उदाहरण पाहूया. पेपरला कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो ते वाक्य घेऊया आपण. पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. आता इथं तुम्हाला पेपरला 4 प्रकारे पर्याय दिले जातील. पहिला पर्याय असेल, आता याच्यामध्ये तुम्हाला धातू साधित ओळखायचा आहे आणि तुम्हाला 4 पर्याय दिले जातील. पहिला पर्याय आहे सर्वोत्तम, दुसरा पर्याय आहे हा, तिसरा पर्याय आहे पोहणे आणि चौथा पर्याय आहे तुमचा आहे. आता जर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न पेपरला विचारला आणि प्रश्न असा, हे उदाहरण दिलं आणि असा प्रश्न विचारला की वरील वाक्यामधील धातू साधित ओळखा, तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, धातू साधित म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी क्रियादर्शक शब्द शोधायचा असतो. मग आता या 4 पर्यायांपैकी क्रियादर्शक शब्द कोणता आहे हे तुम्हाला सगळ्यात आधी ओळखायचं आहे. तर सर्वोत्तम हा आपला क्रियादर्शक शब्द नाहीये, हा सुद्धा क्रियादर्शक शब्द नाहीये. आता राहिला पोहणे आणि आहे. इथं तुमची क्रिया आहे तुमची पोहण्याची. पोह हा मुख्य धातू आहे आणि इथं आहे म्हणजे असण्याची.
इथं तुमच्या या दोन क्रिया आहेत, पोहणे आणि असणे. आता याच्यामध्ये पोहणे आणि आहे हे दोन झाले आपले क्रियादर्शक शब्द. मग आता तरी माझा गोंधळ होते की मला या दोन्हीपैकी धातू साधित कोणते ओळखता येत नाहीये. मग याच्यामध्ये पाहायचं आहे हा जो शब्द आहे वरती वाक्यामध्ये, तर हा आहे शब्द कशाचं काम करतोय, तर याच्यावर मी हात ठेवणार, वाक्य वाचणार. पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम. वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये, म्हणजे हा जो आहे शब्द आहे हा इथं आपला क्रियापदाचं काम करतोय. हा जो आहे शब्द आहे हा क्रियापदाचं काम करतोय. मग राहिला कोणता पर्याय, तर पोहणे. पोहणेमध्ये मूळ धातू आहे तुमचा पोह, त्याला प्रत्यय लागलेला आहे ने, आणि हे झालेलं आहे तुमचं धातू साधित. आता इथं पोहणे ही हा जरी क्रियादर्शक शब्द असला तरी हा क्रियादर्शक शब्द वाक्यामध्ये नामाचं काम करतोय. म्हणजे धातू साधित हे नाम नंतर क्रियाविशेषण असं कोणत्याही स्वरूपामध्ये येऊ शकतं. जरी तो क्रियादर्शक शब्द असला तरी तो वाक्यामध्ये नामाच्या स्वरूपातील नंतर क्रियाविशेषणाच्या स्वरूपात येऊ शकतो. मग आपल्याला काय करायचं आहे, तर धातू साधित किंवा कृदंत अतिशय सोप्या पद्धतीने कसं ओळखायचं, तर तुम्हाला फक्त वाक्यामधली क्रिया शोधायची आहे. आणि अशी क्रिया जी वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, किंवा असा क्रियादर्शक शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, त्याला म्हणायचं धातू साधित. तर अशा पद्धतीने आज आपण धातू साधित किंवा कृदंत म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.